Hello students, good morning everyone. Now as you know that we have started a new lesson, that is World Heritage. In this lesson we are going to know about how the World Heritage Committee develop and how they work on the World Heritage site. तर आपण या लेसनमध्ये काय काम पाहणार आहोत की वर्ल्ड हेरिटेज साईट कशा प्रकारे डिक्लेअर केली जाते आणि वर्ल्ड हेरिटेज साईट वरती जी काही कमिटी काम करते त्यांचं काम कशा प्रकारे असतं ते आपण पाहणार आहोत. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे to become a world heritage site, which qualities have passed to that site. Today we are going to learn. म्हणजे एखादी जागा म्हणजे साईट जर का वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर होणार असेल तर त्या जागेला कोणत्या क्वालिटीजमधून क्वालिफाईड व्हावं लागतं, कोणते निकष पास करावे लागतात, त्यासाठी काय त्याची क्वालिटी असावी लागते, ते मग ती जागा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर होते ते आपण आज पाहूयात. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे कशी ठरतात जागतिक वारसा स्थळे. There are 5 steps in becoming a World Heritage Site. तर वर्ल्ड हेरिटेज साईट बनण्यासाठी एका जागेला 5 स्टेप्स म्हणजे 5 निकष पास करावे लागतात. There are 5 steps. The first of which is for country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. तर इन्व्हेंटरी म्हणजे काय, अ डिटेल्ड लिस्ट म्हणजे एक संपूर्ण डिटेल्ड माहिती असणारी एक यादी. ओके, सो फर्स्ट देर आर फाइव स्टेप्स इन विच फर्स्ट स्टेप इज फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और स्टेट पार्टी टू टेक अन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट. म्हणजे एखाद्या स्टेटला किंवा एखाद्या कंट्रीला जर का वाटलं की आपल्या कंट्रीमधील एखादी जागा ही वर्ल्ड हेरिटेज साईट होऊ शकते तर त्या जागेबद्दलची संपूर्ण माहिती लिस्ट करणे, संपूर्ण माहितीची एक यादी बनवणे ही पहिली स्टेप. देन नेक्स्ट दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. तर यासाठी काय म्हणतात, टेंटेटिव्ह म्हणजे आपण तात्पुरती म्हणू शकतो. मग ही त्या लिस्टला टेंटेटिव्ह लिस्ट म्हणतात. म्हणजे ती लिस्ट फायनल झाली आहे का, नाही, ती लिस्ट अजून त्या लिस्टवरती पुढेही काम करायचं आहे म्हणून ती लिस्ट आहे टेंटेटिव्ह लिस्ट, तात्पुरती यादी बनवली जाते ती. पण त्या यादीमध्ये त्या एखाद्या जागेबद्दल पूर्ण डिटेल्ड माहिती असावी लागते की ती जागा कुठल्या ठिकाणी आहे, त्या जागेचं ती जागा किती एरियामध्ये आहे, ती जागा किती जुनी आहे किंवा त्या जागेचं वैशिष्ट्य काय आहे, हे सर्व डिटेल्ड इन्फॉर्मेशनची लिस्ट बनवली जाते. ती असते एक टेंटेटिव्ह लिस्ट. देन it is important because nominations to be World Heritage List will be considered unless the nominated site was first included on the tentative list. तर हे जास्त महत्त्वाचं आहे का, तर त्यासाठी खूप माहिती घ्यावी लागते की जर का समजा एखादी जागा जर ऑलरेडीच त्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये असेल तर त्याबद्दल आपण पूर्ण माहिती देऊन चालणार नाही. म्हणून पूर्ण माहिती ती जागा ऑलरेडी आहे का, जर नसेल तर मग त्या जागेबद्दलची पूर्ण माहिती घेणे ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. म्हणजे जर का एखादी जागा डबलही करून चालत नाही, बरोबर, म्हणजे खूप वर्षापूर्वी त्याची ऑलरेडी नोंदणी झालेली आहे आणि पुन्हा जर करायची तर ते तसं चुकीचं होतं. आता तसं कदाचित का होऊ शकतं, कारण दर 6 वर्षांनी त्याचे मेंबर्स चेंज होतात. मग कदाचित एखाद्या मेंबर्स नवीन असेल तर त्याला बाबा खूप वर्षापूर्वी जर का मांडलं गेलेलं असेल तर त्याला माहीत नसेल. मग त्यासाठी त्याला आधी पूर्ण माहिती घ्यावी लागणार की ह्या जागेची ऑलरेडी नोंदणी झालेली आहे का. मग जर नाही झाली तर मग त्याची माहिती पुढे कंटिन्यू करणे आणि त्याची एक टेंटेटिव्ह लिस्ट बनवणे, हे झालं पहिली स्टेप. नेक्स्ट आता दुसरी स्टेप काय आहे, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. आता त्यानंतर कंट्रीज म्हणजे जे काही देश आहेत त्या देशांनी लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. आता त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून कंट्रीनं म्हणजे आता ती एक स्टेट वाईज ती लिस्ट पाठवली जाते. मग त्यानंतर ती लिस्ट पुढे पाठवल्यानंतर त्या कंट्रीचे जे कोण
हेड त्या कंट्रीमध्ये त्या कमिटीमध्ये असणारे जे काही मेंबर्स असतील त्या मेंबर थ्रू त्या लिस्टमधून काही आयटम्स सिलेक्ट केले जातात. म्हणजे ते पूर्ण एक समजा स्टेटमधून प्रत्येक स्टेटमधून 10 स्थळांची जर नावं गेली तर त्या फॉर एक्झाम्पल आहे तर त्या 10 स्थळांमधून पूर्ण कंट्री ॲट द लास्ट त्या कंट्रीचे जे कोण मेंबर्स असतील कमिटीमध्ये असणारे त्या मेंबर्सनी प्रत्येक स्टेटमधून 10 जागांची नावं आलेली आहेत. तर प्रत्येक स्टेटमधून कोणती जागा घ्यायची, कोणतं ठिकाण घ्यायचं आणि ती लिस्ट पुन्हा पुढे कशी पाठवायची ह्याच्यावरती पुन्हा काम होतं. म्हणजे दुसरं काय झालं त्यातून सॉर्टिंग करणं थोडक्यात. ओके, आणि ती फाईल पुढे पाठवली जाते. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू म्हणजे थोडक्यात परीक्षण करणे. थर्ड स्टेप इज टू रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडीज consisting of the International Council on Monuments and Sites. तर आता पहिली स्टेप काय तर लिस्ट करणे, एक टेंटेटिव्ह लिस्ट बनवणे. ती टेंटेटिव्ह लिस्ट पुढे पाठवली जाते. आणि दुसरी स्टेप काय तर त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून काही जागा सॉर्ट आउट केल्या जातात. ओके, ही झाली दुसरी स्टेप. पुन्हा तिसरी स्टेप काय आहे तर त्या थर्ड स्टेप इज रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन. मग त्या नॉमिनेशनमधून जे काही जागा सिलेक्ट करतो त्याचं परीक्षण करणं जातं. म्हणजे समजा एखाद्या जागेची निवड झालीच तर त्या जागेचं पूर्ण परीक्षण करण्यासाठी एक टीम येते. मग ती पूर्ण परीक्षण करते. ओके, बाय 2 ॲडवायझरी बॉडीज. ॲडवायझरी म्हणजे थोडक्यात सल्लागार समिती. मग सल्लागार समिती असते. मग ती सल्लागार समिती त्या जागेचं पूर्ण निरीक्षण करते, त्याबद्दल माहिती खरी आहे का हे सर्व निरीक्षण करून कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट. तर ती ॲडवायझरी कमिटी जी आहे किंवा ॲडवायझरी बॉडी जी आहे ती कशाच्या अंडर येते तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट. इंटरनॅशनल काउन्सिल जे आहे, मॉन्युमेंट म्हणजे थोडक्यात आपण ऐतिहासिक वास्तू म्हणू शकतो. तर त्या वास्तू आणि त्या ऐतिहासिक वास्तू आणि जागा ह्या जपणारी जी काही कमिटी आहे ती कमिटी त्या पूर्ण जागेची माहिती घेते. अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. आणि कोणत्या 2 ॲडवायझरी बॉडी आहेत बघा, कोणत्या 2 सल्लागार समिती. पहिली सल्लागार समिती आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट ही झाली पहिली ॲडवायझरी बॉडी. आणि सेकंड ॲडवायझरी बॉडी आहे वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन, ही झाली दुसरी. म्हणजे ह्या 2 कमिटी ज्या आहेत, ॲडवायझरी समिती ज्या आहेत, ह्या 2 सल्लागार समिती ते पूर्णपणे परीक्षण करतात एखाद्या जागेचं. who then make recommendations. रिकमेंडेशन मीन्स सजेशन किंवा आपण त्याला शिफारस म्हणू शकतो मराठीमध्ये, शिफारस. ओके, who then make रिकमेंडेशन. मग त्यानंतर त्या 2 टीम त्या एखाद्या जागेचं निरीक्षण करतात, पूर्णपणे परीक्षण करतात. मग त्याच्यावरती काही आपली मतं मांडतात आणि त्या जागेला जर का खरंच वर्ल्ड हेरिटेज साईटमधून डिक्लेअर करायचं असेल तर त्याबद्दल शिफारस करतात टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. कोणाला? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. त्या 2 ॲडवायझरी कमिटी, प्रत्येक देशाची ॲडवायझरी कमिटी ही वेगळी असते. मग ती ॲडवायझरी कमिटी वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे आपली शिफारस मांडते की हां बाबा ही XYZ अशी जागा आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर होऊ शकते. आम्ही त्याचे पूर्णपणे परीक्षण केलेलं आहे आणि त्याचे हे एवढे माहिती आहे. अशा प्रकारे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. आपण मगाशी देखील पाहिलं की वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही वर्षातून एकदा भेटते. त्याची मीटिंग कधी होते तर वर्षातून एकदा. आपण कालच्या लेक्चरमध्ये ते पाहिलेलं आहे. टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन अँड डिसाइड विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आता चौथी स्टेप काय आहे? तिसरी स्टेप झाली ॲडवायझरी समितीनं काही निकष पास करून एखादी जागा पाठवली. तर चौथी स्टेप काय तर वर्ल्ड हेरिटेज कमिटीची मीटिंग भरवणं. मग ती मीटिंग वर्षातून एकदा भरते आणि मग त्या मीटिंगमध्ये एखाद्या स्टेटनं ज्या कोणत्या जागा दिल्या असतील वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये इन्क्लूड करण्यासाठी तर त्या जागेविषयी चर्चा करणं, ही झाली चौथी स्टेप.
द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज, आता 5वी स्टेप काय आहे, फायनल म्हणजे शेवटची स्टेप कोणती, की एखादी जागा जर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात शेवटी लास्ट स्टेप कोणती, तर डिटरमाइनिंग वेदर और नॉट अ नॉमिनेटेड साइट मीट्स ॲट लिस्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. The final step is becoming a world heritage site is determining whether, determining म्हणजे माहिती असणे, determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. म्हणजे हे माहिती करणे की जी कोणती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेली आहे किंवा करणार आहोत, ओके, त्या 5व्या निकषापर्यंत पोहोचेपर्यंत एखादी जागा ही त्या खरंच 10 सिलेक्शन एरियामध्ये, म्हणजे क्रायटेरिया, पुन्हा त्याचे 10 क्रायटेरिया बसतात की जे वर्ल्ड हेरिटेज कमिटी डिसाईड करते की त्या 10 क्रायटेरियामध्ये ती जागा बसते का, हे झालं, हे बघणं हे शेवटचं काम. ओके, म्हणजे पुन्हा वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे काही क्रायटेरिया आहेत की त्या जागेला कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, या प्रकारे काही त्यांचे 10 क्रायटेरियाज आहेत, निकष आहेत. पुन्हा एकदा मग त्या 10 निकषांमधून जर एखादी जागा पुढे गेली तर ती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर होते. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया, म्हणजे पुन्हा फिक्स्ड बेसिस टू जज, म्हणजे एखादं जजिंग करण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी काही फिक्स बेसिस असतात की बाबा परीक्षण करण्यासाठी की बाबा नाही हे एवढं पास, ह्या जागेने एवढे जे रूल्स आहेत ते पास केलेच पाहिजेत. अशा प्रकारे जर ह्या सगळ्या क्रायटेरियामधून एखादी जागा पुढे गेली, if it can then be inscribed on the World Heritage List. Inscribed म्हणजे to inscribe, to print or to write or to engrave, म्हणजे पुन्हा ह्या सगळ्या 10 निकषांमधून पहिल्या 5 निकषांमधून कमिटीपर्यंत पोहोचावे लागते. पहिले 5 निकष पास करावे लागतात एका जागेला. मग ते 5 निकष पास झाल्यानंतर वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या हातामध्ये ती लिस्ट जाते. तेव्हा वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्यांचे जे काही 10 निकष आहेत ते 10 निकष लावून एखाद्या जागेला ते शेवटी मग ती जागा जर ते 10 निकष पास झाली तर त्या जागा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून लिहिली किंवा नोंदवली जाते. टू इन्क्राईब म्हणजे नोंदवणे. ओके, टू इन्क्राईब म्हणजे नोंदवणे, तर ती जागा मग नोंदवली जाते ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. कशामध्ये? वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये ती जागेची नोंदणी होते. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इट चोजन, म्हणजे एखादी जागा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेली आणि ती एकदा का सिलेक्ट झाली वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये लिहिण्यासाठी, तर इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री. मग ती जागा कोणाची प्रॉपर्टी राहते? त्या कंट्रीची, म्हणजे त्या देशाची ती प्रॉपर्टी असते. म्हणजे ती कोणाचीही एक थोडक्यात आपण म्हणू शकतो सार्वजनिक मालमत्ता राहत नाही, तर ती देशाची प्रॉपर्टी राहते. ती ना की सार्वजनिक असते नाही की वैयक्तिक असते. कोणाचीही ती वैयक्तिक मालमत्ता राहत नाही किंवा सार्वजनिकही राहत नाही. ती देशाची प्रॉपर्टी मानली जाते. जगाची म्हणजे आपल्या जे काही कंट्री असेल त्या कंट्रीची प्रॉपर्टी मानली जाते आणि इनडायरेक्टली ती पूर्ण वर्ल्ड हेरिटेज कमिटीची प्रॉपर्टी. ऑन हुज टेरिटरी इट्स साइट्स, ऑन हुज टेरिटरी इट्स साइट, टेरिटरी म्हणजे रिजन किंवा प्रांत, म्हणजे त्या प्रांतामधील किंवा त्या प्रांताची सुद्धा ती प्रॉपर्टी मानली जाते. म्हणजे ती थोडक्यात काय तर कोणत्याही पर्सनल एका व्यक्तीची प्रॉपर्टी राहत नाही. But it also becomes considered within the international committee. कमिटी म्हणजे थोडक्यात आपण समुदाय किंवा समिती सुद्धा म्हणतो. तर बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कमिटी. मग बट म्हणजे पण तरीसुद्धा ऑल्सो बिकम्स, तरीसुद्धा ती जागा ही कन्सिडर्ड म्हणजे लक्षात घेतली जाते विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. इंटरनॅशनल कम्युनिटीच्या लक्षामध्ये घेऊन ती जागा पास होते. म्हणजे पहिल्यांदा एखाद्या जागेला 5 निकष पास करावे लागतात. ते 5 निकष पास करून झाल्यानंतर ती जेव्हा वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे लिस्ट जाते, त्या लिस्टमधून त्यांचे काही 10 क्रायटेरिया लावून एखादी जागा सिलेक्ट केली जाते आणि त्या जागेची नोंदणी होते. आणि एकदा का ती नोंदणी झाली त्या जागेची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून, तर ती जागा कोणाची पर्सनल प्रॉपर्टी न राहता ती त्या कंट्रीची किंवा त्या प्रांताची, टेरिटरी रिजनची
ती प्रॉपर्टी बनते. नाव टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे कशा प्रकार कोणते आहेत, वर्ल्ड हेरिटेज साईटचे प्रकार कोणते आहेत, दॅट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. सो टिल दॅट टाइम रीड द लेसन व्हेरी केअरफुली अँड लर्न हाऊ टू बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साईट. How to becoming a World Heritage Site, that question you have to learn. Thank you.